एक राज्य, ते राज्य एक राजा बरेकनु परिपालन करता आशिल्लो. ते राजाले स्वभाव थोडे कठोर जावन आशिल्ले. जाल्ले बेजी देवता विशय भितरी ते राजाले अनन्य जात आसले, भक्ती भाव प्रसिद्ध्यान आशिल्ले. अशें हांव राजाज्ञा म्हणजे भितरी प्रायः ते राज्याचे सगळे लोकांची पालन करता उरता आशिल्ल्याची तसले एक दंडनीती त्या राजाने दवरून घेतिल्ले. प्रजा जनाबेची बरे रितीन तो पळोवन घेता उरता आशिल्लो. काल एकदम केन्ना उरतना. कालाचे बदलावणे सहजानुची जाता वता वता अशें हांव ते राज्या भितरी अकालिक जाले तसले दुर्भिक्षे सुरवात येता गेले. पावस नासतना मस्त कठीण प्रसंग लोकांनी अनुभवशीचे पडले. पयली काला भितर तसले एकमेव उद्योग सांगलेरी प्रायः गाद्दे पोट गंगेनु उत्पन्न येता तुमचं निमित्त जीवन. तेकाच न्हय म्हाका लोकांक सांगिल्ले कोटी विद्येगिंता मेटी विद्ये मेलो म्हणून. मेटी विद्ये म्हळ्यार कितें? शेत करचे, तोट करचे, हेका मेटी विद्या म्हणटाचे. म्हळ्यार मस्त चमकून करचे काम हे पुराची. अशें हांव केन्ना पावस ना, सगळे लोकांक त्रास सुरवात जाले. राजा बेची मस्त खिन्नाता आयले. कित्याक अशें जाता आसा? कसले जाल्ले? म्हणजे चिंतनेक तो राजा पडलो. अशें जावंक विशेश जाले तसले ज्योतिश लोकांक आपूण हाण ताणें प्रश्न घातले. कसल्याका तरी आमकां असलो त्रास येता आसा, पावस कमी जावन हे नमने वातावरण कित्या खातीर निर्माण जाला म्हणून. ज्योतिश लोकांनी प्रश्नचिंतन करून सांगले, राजा तुगेल्या गांवांच दृष्टिदोश पडलो आसा. अशें हांवें तुगेल्या गांवांक कालाले आक्रमण जाल्लो आसा. कराळ जाले तसले एक छाया तुगेल्या गांवा भितरी काल स्वरुपाचेर आक्रमण केलां. हें कितें काल आसा? हें काल वचचे काय जाल्यार तुवें महाकालाले ते परमेश्वराले आराधना करता. अशें हांव तुगेले राज्या लागींच सुंदर तसलें एक परमेश्वर मंदिर आसा, महाकालाल मंदिर आसा. थंय वची, थंय तूं एक अभिषेक करी. ते अभिषेक केवळ तुगेल्याक लेले जावन उरचे ना, सगळे गांवांत लोकाले दुदाचे अभिषेक थंय जावका. अशें हांव सगळे गांवांत लोक दूद हाडून दिवो तुका. तूं वचून त्या दुदान ते ईश्वर अभिषेक करी. तुमचो निमित्त ते महाकालाल आशिर्वाद निमित्त तुगेली गांवांक कितें काल छाया आयिल्लो आसा ते निर्नाम जातले, तुका बरें येतले, सुबूक येतले म्हण केन्ना सांगलें की तेन्ना राजाक संतोश जाता. संतोश हांवें श्रावण मासाचे एक दिवस वरकीची तो निगडी करता. निगडी करून सहजानुची डंगूर वाजयता. पयले कालाचे चिंतन नेवे हें. आज काला चिंतन आसलें SMS के WhatsApp करीत आशिल्ले. जाल्यार पयले काला चिंतन अशें तरी डंगूर मारून सांगचे. वाजप घेवन वचून हॉडान वाजप वाजयचे, चालू आयकाचे येताची. थिंग ते विशयी पावयचे पयली कालाची पद्दती. अशान डंगूर मारून सगळे कडेन लोकांक सांगून येयले फाल्यां सकाळीं 8-9 घंटे भितरी ईश्वराले येद्राक व्हडले व्हड पाचो दवरलो उरता. तुमगे दूद हाडून तुमी घालका घरांत. न्ही कितलें उरता दूद, थोडे तरी थोडे दूद हाडून घालका. तदनंतर 10:30 घंटेक अभिषेक सुरवात करतलेची. अभिषेक केल्या नंतर महापूज जातले. ताका तुमी सगळे लोकांक सहकार करपाक सांगेन डंगूर वाजयले. राजा आज्ञा म्हणजे तरी सगळे लोकांची स्तंभीभूत जाल्याची, तटस्थ जाल्याची परिपालन करका म्हणजे भाव सगळे लोकां भितर आयले. सहजानुची केन्ना पावस ना म्हण जाले. पावस ना म्हण जाल्या नंतर सहजानुची चर्चा कितें उरता गायिकांची.
चर्चे बी कांय उरतना न्ही पाप कितें खातले तिणी थोडे थोडे हार खावचे अशांगे न्हू गाय कितकी आशिल्ल्याची जाल्यार दूद मात्र कमी येता आशिल्लें जाल्यार राज आज्ञा म्हूण सांगे न्हू सगळो लोकची तिंगे तिंगे दूद तिणी पिन नासतना खान नासतना तिंगे ती चोंबा घेंगे न्हू ईश्वराले येद्राक कितें पात्र दवरलेले देवस्थान येद्राक ते पात्र हाण घालचे लागलेची लायनशीर लोक येता आसाची राजा नोंदणीकंग येता आसा कोण आयल्याची कोण आयलनाची सगळे लोकांले दूद येवन पाव खांगा एकलें आयिल्लें वरली बेची ते चूक म्हण जाता प्रश्न मार्गा भितर सांगिल्लें आसा केवळ तुगेले दुदान न्ही सगळे राज्यांत लोकांक दूद थंय पडका म्हणून अशें सांगे न्हू कोणपणाक दूद आयला म्हूण सांगे न्हू नोंदणी जाता आसा सगळे लोकांक दूद आयले बेची ते पात्रे कंठा पर्यंत पिना उंच पुरा भरतना राजा आश्चर्य दिसता आसा व्हड पात्र ते वस्तुता विचार करूंक गेले रे व्हड मचक आशिल्ले लोकाले घाती लायन पडचे गेले रे व्हड मचक आशिल्ले जाल्यार बिची हे पात्र कितें बदलना म्हूण सांगे न्हू राजा मंत्री बाकी सगळो पळयता आसाची लोक लायनशीर येता आसाची घालता आसाची वता आसाची आनी कितें थोडे वेळ भितरी जे पात्र काणगे न्हू अभिषेका व्हरका राजा मना भितर समाधान ना पात्र बदलना ते पात्र बदले बरे आशिल्ले म्हूण सांगे न्हू आनी काडका म्हणचे भितरी फ्रेश एक चल्ली 500 वर्साचे एक ल्हान चल्ली तिगे हातीक व्हड एक चोंब आसा आनी एक हातीक सान एक प्याल आसा ते पेल आनी चेंब घेवन ते दूद आयदनां दूद घालचे तरी ते चल्ली सावकाश चिंपून येता आसा राजाक ते चल्लीन येवचे पळोवन आश्चर्य दिसलें अत्यंत भक्तीनी श्रद्धेनी भावनाचेरी ते चल्ली दुदा पात्र्याक दूद घालचे येता आसा दूद घालता आयले तसले चल्लीनी तिगे कितें लोटे आशिल्ले दूद आसा ते चोंबाक हांगा घेतले चोंबाक हांगे न्हू ते चोंब घेवन न्हू ते आयदनां ओमतिले ते आयदनां ओमतिले तोडून ते पात्रे भरून गेले ते पात्रे संपूर्ण गेले तेन्ना राजाक अत्यंत आश्चर्य मंत्रीक अत्यंत विस्मय स्थिती इतलो कान दूद घातले अनेक लोक हडड तंबे घेवन आयलेचे दूद जल्लेबीची ते पात्र बदलना हे चल्लीनी दूद घातले तुमी भितर हें पात्र भरून गेले आयदन घेवन दोनी एक सान लोट एक चोंब चोंबाचे काण घालचे सोडून ते चेल्लीन कितें केला लोटे चंबा घातला नंतर चोंबान दूद तातूंत आयदनां घातला कितें म्हण तेंका कळना हें चोंबे बी कांय दिसलें ना चोंबा भितर दूद आसा अशें दिसलें ना तेंकां जाल्यार अत्यंत आश्चर्य पात्र मात्र अत्यंत बदल आसा तेन्ना राजा मूक विस्मीत येता आनी चेल्लीक लागगा पळयता आपुंगे न्हू विचारता अमा इतली कितें वेळ जाली तुका येवच्याक तुवें दूद घातले भितर ते कशी पात्र भरून गेले म्हणजे न्हू राजा ते ल्हान चेल्लीक प्रश्न करता आसा तेन्ना ते चेल्ली सांगता आसा राजन म्हाका क्षमा करया तुमी मागीर चूक केला आसा हांवें येवचेक विळंब जालें कारण तुमी सांगिल्लें सगळे लोकांक तुमी घरचें दूद पुरा हाण घालका म्हणून जाल्यार म्हाका पुरा दूद हाडून घालता ताचे खातीर क्षमा करता येवचें विळंब जालें कारण कितकें म्हणलें रे हांव येता आसतना 3-4 सांजचे वेळा पोट्टा भुकीनी व्हड वता आशिल्लीची तेंगेली भूक पळोवन गे न्हू म्हाका सहन जालो ना अशा न्हू चोंब आशिल्लें कितें दूद आसा हांवें तिंका पिवचें दिलें ते चेडांनी ते चोंब आशिल्लें दूद पुरा पिलें नंतर ते चोंब क्लीन करून हांव येवकेले थोडे विळंब जाले
लोटे बी मागीर दूद आशिल्लें, चोंबा बी दूद हाडला हें ईश्वर अभिशेक करता नैवेद्य तुमी सांगिल्ले. ह्या चोंबा आशिल्लें दूद पुराय खाल जालें, लोटा आशिल्लें दूद मात उरलें. जाल्यार लोट्यान दूद घालचें सुमोनी त्या आयदनाक म्हणून लोटा आशिल्लें दूद चोंबाकार हांवें घातलें. कितकें म्हाका गुतना हें तुमगेलें आयदन भरून गेलें तें परमेश्वर कृपे म्हणून. केन्ना हें उत्तर राज आयकत की मंत्री आयकत की तेन्ना तांकां अत्यंत आश्चर्य जाणवता. तांकां तेणी एक सत्य कळून येता तें म्हळ्यार केवल देवा दिल निमित्त मात्र न्ही आमगेले पात पूर्ण जावचे, कोण कश्ट आसाची तिंक बीच आमी कितें तरी दिल्लें आमगेलें पात्र पूर्ण जाता म्हणून. ते चेल्लींनी कश्ट आशिल्ले तसले, पोटा भुकी बी तशें तसलें, सांजचे कितें दूद पाजून आयिल्ले ते दूद दिन आयले तुंतून मागीर परमेश्वर संतुश्ट जालो. ते त्या खातीर थोडी दुदान मागीर पात भरोशी कला म्हणलेलो आसलेली प्रायशः भगवंताक ताका अभिशेक करचे जास्ती कश्ट आशिल्ल्या लोकांक सहकार करचे इश्ट मस्त आसा म्हण सांगचें सत्य तेणें कळून घेतलें. कळून घेवन तेन्ना तो एक निर्णय आयलो, हाजी उट्टू गांवांतलो लोकांक दूद हें आयदन हांवें पडलो आसा, हें आयदन हांवें संग्रह केलो आसा, हें उट्टू दूद ईश्वरावजी घालत नाका. पूण ते भितर थोडे भाग मात्र ईश्वरावजी घालचे, मुक्काल भाग प्रसादाक कितें येताची तिंका प्रसाद म्हण दिवचे म्हण सांगेन तो राज निर्णय करून थोडे भागाचे अभिशेक करता, ईश्वरा अलंकार करता, पूजा करता आनी बाकीचें कितें दूद आसा परमेश्वर प्रसाद म्हणून सगलो लोक बांदता. पूजे परिपूर्ण जाता. थोडे दिसा भितर पावस येता, ते गांव समृद्ध जाता म्हणजे कथा आमी आयकताची. हें आयकल्या नंतर कळ्ळें की सत्य कितें आमकां सत्य एकूची परमात्माक केवल आमी करची पूजा मात अनिवार्य न्ही, आमी करची पूजा मात जावका म्हण न्ही. आमी कितें लोकां बद्दल भावना घेताची, कश्ट आशिल्ल्या लोकां बद्दल चिंतन करताची, तांकां कितें तरी सहकार करची, जेबीची कोणा पावता परमात्माक पावता म्हणजे सत्य आमी कळून घेवची अनिवार्यता आज आमच्या लोकांक आसा. आमकां दिसता कितें परमात्माक तेणें अभिशेक केलेली चितलें उदक, चितलें दूद, चितलें म्होंव, चितलें साखर घातलेली परमात्माक संतोशान येता म्हणून. ते भावने विशीं तें ना म्हणटना आमी, तें करतनाका बी म्हणटना आमी. तेजे बरोबरी कोणाक दुदाचे, साखरेचे, बाकीचे वस्तूची आवश्यकता आसा जेवर की पूर्ती करची अनिवार्यता आमकां आसता न्ही. ते केवल परमात्मा अभिशेक केल्या मात जालना आमी, परमात्मा स्वरूप जालें तसले कश्टाचे तसले लोकां बी आमी केन्ना सहकार दिवपाची, केन्ना तिंका बी आमी योगदान दिताची. तेन्ना खरेंच परमात्मा संतुश्ट जाता म्हणजे सत्य आमी सगळ्या लोकांनी कळून घेवचें अवश्य आसा. ताका म्हालगड लोक म्हणटा आशिल्लेची जनता जनार्दन म्हूण. जनार्दन म्हळ्यार कोण, परमात्मा म्हळ्यार कोण म्हळ्यार जनता सगळो लोकूची. पुरुष सूक्त वर्णन करता सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद सभूमीं विश्वतो वृत्वा म्हणून. परमात्माक 1000 दोळे, 1000 पांय, 1000 हात, 1000 बोड खंयच दिसलें तुमकां तसलो 1000 बोड आशिल्लो परमात्मा. 1000 पांय, 1000 हात, 1000 बोड म्हळ्यार कोण म्हण गेले हांगा तसलें आमी सगळे लोकूच न्ही वे, आमी सगळो परमात्मा स्वरूप म्हण जाले न्ही वे. जाल्यार आमकां तरीच कश्ट आसा म्हणलें आसतली तो परमात्मा संतुश्ट उरूंक शकतालो वे ना. परमात्मा संतुश्ट केन्ना ती म्हणल्यार जनसेवे जनार्दन सेवे म्हणल्याशीची आमी लोकांक केन्ना बरें करचें वताची. परमात्मा सेवे करून परमात्मा भाग काण दवरून न्ही, परमात्मा सेवे बरोबरी जनता सेवे आमी केन्ना करताची. तेन्ना खंडितानुची परमात्मा संतुश्ट जाता म्हणचेची हें काणयेचें मुख्य तसलें तात्पर्य. कितलो लोकांक दूद घातले बेची तें पात पूर्ण जालें ना. केन्ना ते चल्ली
कोट्टा बुकेच असले सन्न सन्न बाळशेक दूध पाजून आयल की त्यांनी ते पाच परिपूर्ण जाल्ला म्हणलेलं तरी प्राय परमात्मान ते दूध स्वीकार केले अशा त्यातील दूध अक्षय केले म्हण अशा त्यातील दूध समृद्ध झाले ते पाच परिपूर्ण झाले त्यांना आमकां सत्य कळून येता आम्ही परमात्मा सेवे बरोबरी लोकांक सेवे बी करका लोकां बी आमी पळोवंक घेवका लोकां बी कितें आवश्यकता आसा तें पूर्ण करचेक आमी प्रयत्न करता म्हणून अशानुची आमगे भालगड लोकांनी एक नियम हाडून सोडले ते म्हळें कितें तूं कितें करी तेजे बरोबरी ब्राह्मण भोजन घाली म्हण तेजे बरोबरी ब्राह्मणाक भोजन घाली ब्राह्मण भोजन ही उट्टू कार्याचें एक अंगजान आसा आमी कितले व्हड देवता कार्य करवची संस्कार कार्य करवची यज्ञ याग करवची तुमचे भितर मुख्यान तितले भाग खंयचे म्हणटले रे ब्राह्मण भोजन निमित्ताची आमी करता सगळें कार्य परिपूर्ण जाता आमी करता सगळें कार्याचें फल आमकां मेळटा प्रायः ब्राह्मण भोजन म्हणटा भितरी आमकां कल्पना कितें जानवी घान आशिल्ले कास न्हेसूंक येतिले शाल घान आशिल्ले पंडीत लोक वैदीक लोक मोन जाल्ले लग्न जाल्ले लोक ब्राह्मण म्हणून ही एक अर्था भितर हय न्हय म्हणटा आमी ते शास्त्रीय चिंतनाचे चौकट गेले आसतरी तेका एक म्हत्व आसा तेका एक गौरव आसा तेका एक आदर आसा ते उरव आमी ते स्वीकार करपाची जाल्लेरी धर्मशास्त्र चिंतन हें न्हय ब्राह्मण भोजन म्हणटा भितरी केवळ ब्राह्मण जाल्ले आशिल्ले लोकां मात्र जेवणाक घालका बाकी लोकांक घालचें ना म्हण न्हय ब्रह्मणः इमे ब्राह्मणाः परमात्मेत उत्पत्ती जाल्लो उट्टू लोकांची ब्राह्मणाची परमात्मेत आयज उट्टू लोक ब्राह्मणाची तिंका जेवण घालका तिंका तृप्ती करता म्हणत न्हय केन्ना आमी देवता कार्य करून अनेक लोकां जेवणा घालून तृप्ती करताची तेन्ना परमेश्वर तृप्ती येता आमगेली मागणी उर्ती करता आमकां आशिर्वाद दिता अशें जावंक न्हू जिवना भितरी अनेक कितें सत्य आमी कितें कळून घेवचें आसा तुमचे भितरी ही बी एक सत्य म्हणजे अर्थ आमी कळून घेवचे अनिवार्यता आज आमकां सगळ्या लोकांक आसा अशें जावंक न्हू हे चेल्लीन कितें एक सत्य आमकां दाखयला तें सत्य म्हळ्यार देवता पुजे बरोबरी कोणा आवश्यकता आसा तिंका बी आमी कितें दिवका तेंगेले आशिर्वाद बी घेवका तुमचे निमित्त परमात्मा संतुश्ट येता म्हूण सांगेन अशानुची आमगेले भारतीय परंपरे भितर साधू संत संन्यासी महात्मा लोक खंय गेले बीच एक जेवणा घालता म्हणून एक कार्यक्रम भितर अंग जेवणा घालचें एक अंग आमी ताका सहजान सांगचे जेवणा घालता म्हणून जे ताका शास्त्रीय शब्द ब्राह्मण भोजन म्हणून सदा स्वामील नांव उठलो कोण आयकचें पुरो प्रायशः महान व्यक्ती अद्भुत जाल्ले तसले शक्ती तेणी खंय वचोवची तेंगेले एकूय एक कट्टे आशिल्ले तुवें म्हाका आपयचें अडना जाल्ले रे तुवें उठलो जेवणा वेवस्था करता म्हूण कितलें जाता तितलें अन्नदान करता म्हणून अट्टी घालता आशिल्ले तेणी तशें आसल्या मात हांव येता नाजाल्यार हांव येवच ना कारण तिंकूच आशिल्लें परमात्मा तृप्ती जावचे आपणा एकल्या खातीर अन्ना निमित्त न्हय सगळो तृप्ती केले निमित्त म्हूण असले चिंतन तीन दवरन घेतिले ते दवरगेन चिंत चलता गेले अशें हांव न्हू प्रायः म्हाजे लोकांनी एक पद्दत हाडलेली आसा आमकां देवा पूजा करचे बदल देवा अभिशेक करचे बदल देवा नाना वस्तू दिवचे बदल भावनेन दिवपाची ते प्रश्न ना तेजी बरोबरी मागीर आजू बाजू लोकां बद्दल हांव कितलें करता आसा कश्ट आशिल्ल्या लोकां खातीर हांव कितें सहयोग दिता आसा म्हणजे चिंतन करचें आवश्यकता आमकां सगळ्या लोकांक आसा हें चिंतन दवरन न्हू केन्ना आमी चलताची जेन्ना खंडितानुची परमात्मा परितृप्त जाता परिपूर्ण जाता आमकां प्रसन्न करता अशें हांव न्हू
आमगे जिवना शैली ते दिशेचेर वचो. आमी देवा पुजी बरोबरी कोणा आवश्यकता आसा, कोणा अनिवार्यता आसा तिंका आमी सहयोग दिया. थिंक बीच संतोशान दवरून घेवन आमी देवा पुजा केल्यार प्राय देवता पुजे पूर्ण जाता, परिपूर्ण जाता, परिपक्व जाता. अशें म्हणून तसले एक जिवनाची शैली आमी दवरून घेया. तन्निमित्त आमगे जीवन कृतार्थ करून घेवंक सांचेक इश्ट करता आसा.